तर अंगणवाडी भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता नागरी प्रकल्पातील अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे. तर एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प धुळे शहर यांचे अधीनस्थ अंगणवाडी मदतनीस यांची जी रिक्त पदे आहे तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर इथं महानगरपालिकेचे नाव दिलेले आहे, तसेच अंगणवाडी केंद्राचे नाव दिलेले आहे, तसेच अंगणवाडी कोड आहे आणि मदतनीस पदांची जी संख्या आहे तर तिथं दिलेली आहे. तर एकूण ज्या जागा आहेत तर ते इथं 21 आहेत. तसेच या पदांसाठी जी शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथं किमान 12वी उत्तीर्ण लागणार आहे किंवा समकक्ष. तसेच या पदांसाठी तुम्हाला वास्तव्याची अट इथं राहणार आहे. तर उमेदवार महिला स्थानिक रहिवासी असणे इथं आवश्यक आहे. म्हणजे ज्या शहरातील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज केलेला आहे, त्या शहरातील महानगरपालिका किंवा नगर परिषद, नगरपंचायत तसेच त्याच नागरी प्रकल्पातील रहिवासी असणे इथं आवश्यक आहे आणि त्याबाबतचा पुरावा तुम्हाला इथं लागणार आहे. आणि या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 18 ते 35 वर्षापर्यंत आहे. तसेच विधवा उमेदवारांसाठी इथं 40 वर्षे आहे. आणि त्याबाबतचा पुरावा म्हणजे तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचे बोर्डाचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखल्याची सत्यप्रत इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान लागेल. तर तुम्ही नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेपैकी किमान एक शैक्षणिक पात्रता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे इथं आवश्यक आहे. तसेच उमेदवार जर विधवा किंवा अनाथ असेल तर त्याबाबतचे तुम्हाला इथे प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागेल आणि जर तुम्हाला अनुभव असेल काम केल्याचा 2 वर्षाचा, तर त्याबाबतचे तुम्हाला इथे प्रमाणपत्र लागणार आहे. आणि या पदांसाठी तुम्हाला जे अर्ज आहेत, तर ते इथे समक्ष सादर करायचे आहे. तसेच जी निवड पद्धत आहे या पदांसाठी, तर ती तुम्ही अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरून, तर यामध्ये 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी, डी-एड, बी-एड, तसेच जात प्रवर्ग, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस या पदांसाठीचा अनुभव, तर या बाबींच्या आधारे तुम्हाला इथं गुण दिले जाणार आहे आणि त्यानुसार मिळालेल्या एकूण गुणानुसार गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार इथं निवड करण्यात येणार आहे. तर अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार उमेदवारांना गुण देऊन त्यांची प्राथमिक यादी इथं प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, हे पण तुम्ही इथं भरून घ्यायचे आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं 22/4/2025 पर्यंत सादर करायचे आहेत प्रत्यक्ष. आणि अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे, तर ते इथं दिलेले आहे. बालविकास प्रकल्प नागरी धुळे शहर यांचे कार्यालय 30 गरुड कॉलनी, जय हिंद कॉलनी शेजारी, देवपूर, धुळे. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर ते इथं सादर करायचे आहेत. त्यानंतर हे भरतीचे वेळापत्रक इथे दिलेले आहे, तर ते तुम्ही इथं बघून घ्यायचे आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.